अरे जरा आवाज कमी करा ना, काय करताय तुम्ही? अरे काय चाललंय माझ्या पिल्लांचं? शाबाश, बोला काय करताय? आम्ही ना बाबांची वाट पाहतोय. अरे चा, मग आले का तुमचे बाबा? नाही ना, बाबा आल्यावर आधी ते आम्ही कुठे लपलोय ते शोधणार, नंतर मग आम्हाला भोग करणार. मग त्यांनी जर कसलं खाऊ आणलं असेल ते आम्हाला देणार. पण तसं काहीच केलं नाही. बाळांनो, आजकाल त्यांना काहीच जमत नाही. अभिलाषा, मुली लहान आहेत, निदान तू तरी समजून घे. आबा नसतात आजकाल ऑफिस मध्ये. कामाचा ताण किती वाढलाय तुला माहितीये ना? ताण फक्त तुमच्यावरच आहे आणि ते दिसतंय ना मला. पण मुली पण तुम्हालाच आहेत ना. त्यांचं काय, ते लग्न करून जातील सासरी, तेव्हा तुम्ही रिटायर व्हा. आणि मग बोला मी एकटाच आहे, माझ्याबरोबर कुणीच नाही. मग बघा. तू कुठून कुठे जातेस ग? आता मध्येच त्यांच्या लग्नाचं कुठून काढलंस? मी जे काय बोलले ते चुकीचं बोलले का? ज्या घरासाठी तुम्ही राबताय ते नंतर कुणाला मिळणार? वंशाच्या दिव्याला, म्हणजे कुणाला? त्या गौरवला. अभिलाषा, तुला कितीदा सांगितलंय मुलींसमोर असं काही बोलत जाऊ नकोस. तरी पुन्हा 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 तुझं तेच आहे. आणि तुम्हाला जे सांगितलं ते तुम्ही करता का? जरा स्वतःसाठी वेळ काढा, मुलींसाठी वेळ काढा आणि इतरांसाठी राबणं जरा सोडून द्या. बाबांनी असंच म्हटलं असतं तर? बाबा, आजोबा खरंच रागवलेत. त्यांना बोलवा ना घरी. ठीक आहे बेटा, मी करतो त्यांना फोन. देवा परमेश्वरा, काय होणार आहे माझं आणि माझ्या मुलींचं?